अहो बोलावे काहीतरी. मी आपली एकटीच बोलते आहे. कोणी पाहिले ना तर म्हणेल की या बाईस फार वेळ लागले आहे. अहो 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 मी काय म्हणते. अहो 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 काहीतरी बोला ना. अहो काय झाले. माधवा माधवा ताई. माधवा माधवा ताई. सुभद्रा वहिनी कोणीतरी या. माधवा. आम्ही आहोत. जरा मौज करत होतो. म्हटलं आम्ही मेल्यानंतर तुम्ही काय करताय ते पाहायचे होते आम्हाला. हो रडताय काय. आम्ही थट्टा करीत होतो. बोलू नका माझ्याशी. ही कसली थट्टा. जीव घेणी. आम्ही रडू नका. जिवंत आहोत अजून. बोलू नका माझ्याशी. अहो आम्ही गंमत केली. रडताय कशा. करट पुन्हा दुखावयास लागले. ठणका लागला. अजूनही थट्टा चालूच आहे का इकडची. मी जातेच कशी इथून. अहो थांबा हो. आमचे करट हे खरोखरच ठणकाव्यास लागलेले आहे. महेश्वरा. तुर्के काय चाललंय काय तुझे. काय चाललंय तुझे. अगो एके दिवशी माधवाने भाऊसाहेबांनी बघितले ना तर बोलणी खाशील त्यांची. तेव्हा तुझे डोळे उघडतील. अगो अगो काय करतेस काय तू. स्वतःचा अपमान करून घ्यायचाय तू. करून घ्यायचाय का स्वतःचा अपमान. नाही ना. मग अगो ही दाराला कान लावून ऐकण्याची सवय सोड आता. नाहीतर एक दिवस कल्याण होईल तुझे. परवा सुद्धा माधवाच्या खोलीत असाच कान लावला होतास. लावला होतास की नाही. लावला होतास की नाही. अशी ऐकणार नाहीस तू. चल चल इथून. पहा अशी शिक्षा होते मग. असल्या गोष्टीत कोणी थट्टाच करू नये. थांबा तुम्ही. मी लेप घेऊन येते. आमच्या माई म्हणजे पण आहे बाकी प्रेम आहे आमच्यावर. मग रमे सांजोरी करायला तयार ना. हो पण ताई सासूबाई जमेल ना मला. अगो आता घाबरतेस कशाला. काम घेतले ना एकदा हातात मग ते करूनच सोड. घे गणपतीचे नाव आणि कर सुरुवात. बरे. झाले का पीठ मळून. हो बघू. शाबास रमे. अगदी व्यवस्थित पीठ मळले. ना जास्त घट्ट ना जास्त सैल. आता ते ठेव बाजूला आणि मलमल ओला करून घे. तो ठेव त्यावर म्हणजे पीठ सुकणार नाही.
आता त्यात हे साजूक तूप घाल. बर. जरा जास्तच घाल हो. अगो थोडी जरा जास्त तूप घाल. आता रवा घे भाजायला. अगो थांब. अगो तूप तापले की नाही ते कोण बघणार. ठेव ते खाली. आणि कढईत हात घालून बघ तूप तापले का. अगो कर्मा हे बघ. हे असे हात ठेवायचे आणि जरा ऊन ऊन लागले की तूप तापले. घे तर घाबरू नको. बघ तापले ना. हो. घाल तो रवा. बघू. हा पुरे पुरे येईल हो अंदाज तुलाही हळूहळू. चांगला खरपूस होईस तोवर परत. बघ किती छान रंग आलाय ते. आता ते पाणी तापले ना ते पाणी त्या कढईत ओतायचे आणि लगेच झाकण ठेवायचे. म्हणजे कसे त्या वाफेने तो रवा शिजेल. बरे. हा बघा थोडेही सहन होत नाहीये. लहानपणापासून बुकांऐवजी जरा इथे लक्ष घातले असते तर हे आज आले असते. ठेवा हे. आणि त्या झाकणावर पाणी घाल. हे घे. हे बघ पाणी. आता दुसऱ्या चुलीवर नारळाचे सारण तयार करायचे. ते पातेले ठेव. त्यात थोडे तूप घाल आणि हे खोवलेले नारळ घे परतायला. शाबास. आता आपण रव्याच्या सारणात गूळ घातलेला नाही तेव्हा इथे गूळ हा जास्तच घालायचा. तो बघ तो गूळ किसलेला आहे तो घाल बरे. हळूहळू अंदाज येईल हो तूस. बरोबर. आता नारळाचे सारण होत आले. रव्याच्या सारणाचे बघ काय झाले आहे. झाकणावरचे पाणी त्या कढईत ओतून दे. आता ते नारळाचे सारण रव्याच्या सारणात घाल आणि एकजीव कर चांगले. बरोबर कर आता एकजीव. आता अजून थोडा वेळ जरा परतले की आपले सारण तयार झाले. झाले का सारण. कढई उतरवून ठेव चुलीवरून खाली. बघू कसे झाले. वासावरून तरी अगदी छान वाटते आहे. चला पाणी करायला घ्या. हाताला तूप लावून घ्या आधी. आता पुन्हा मळायचे नाही. ही बघ रमे याला काय म्हणतात माहितीये. नाही. पेढा. पेढा. हो. आता ही अशी पारी. असं चमच्याने
ते सारण यात भरायचे. यातही दे. आता हे बघ, ही पारी अशी बंद करायची. झाले बंद. आता हातावर हे थोडेसे असे हे ही कणी ही हाताला लावून घ्यायची. घे बरे लावून. शाबास. आता ही सांजुरी करायला लागायची. घे. तवा तापायला ठेवायचा आहे चुलीवर. हो टाक टाक टाक. अगं हळू. बघू. जरासे तूप घाल. फिरव असे. अगो बाई रमे, झाली की गो तुझी सांजोरी. ताई सासूबाई, अहो तुम्ही इथे आहात होय. मी सारीकडे शोधून आले तुम्हाला. का गो? सांजोऱ्यांची चव घेऊन पहा ना कशा झाल्यात त्या. अगो रमे, आम्ही हे फक्त करायचे, चाखायचे नाही. अगो देवा पुढे ठेवल्यात का? नाही, विसरलेच मी. मग जा 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 लवकर ठेवून ये. अगो अगो रमे, काय गो हे? ताई सासूबाई, आज तुमच्यामुळे मी पहिला पदार्थ करावयास शिकले. किती छान शिकवलेत तुम्ही. मी मुळी सुद्धा घाबरले नाही. हो ना, मग असेच जर शिकून घेतलेस तर कोण कशास बोल लावेल तूच. शिकेन मी. आणि रमे, नुसती शिकू नकोस. अगो सांगकाम्यासारखे काय कोणीही काम करते, पण प्रत्येक गोष्टीत जीव ओतायला शिक, माया प्रेम ओतायला शिक. आणि मग बघ प्रत्येक पदार्थ कसा वेगळा होतो ते. हो. आणि रमे, स्वयंपाकाचे कधीही ओझे वाटू देऊ नकोस गो. प्रसन्न मनाने, आवडीने, शिस्तीने कुठलेही काम केले ना की अगो स्वयंपाकच काय कुठलीही गोष्ट अगदी सहज जमते बघ. मी लक्षात ठेवीन हे सारे नेहमीच. अगो जा जा देवा पुढे ठेव आणि भाऊसाहेबांनाही दे हो त्यानंतर. मी मामांजींना? अगो त्यांनाही कळू दे की आमची सूनबाई आता स्वयंपाक शिकायला लागली आहे ते. बरे. कोणाची ग माझी बाई ती? नेऊन ठेव सर. अण्णा, सारे सामान बघित नेऊन ठेवले आहे. फराळाचे वगैरे ठेवलेस तर? होय. सासूबाईंनी फराळाचे बरेच जिन्नस दिलेले दिसतात. ते आमच्या तब्येतीकडे पाहून दिले असतील हो.
बरे अण्णासाहेब, दाजीच्या लग्नाचा मुहूर्त लवकरात लवकर ठरवा आणि आम्हाच कळवा. आम्ही सारे येऊ. आपण खरेच याल? म्हणजे काय, बाहेर असतील ते न्यायमूर्ती, पण तुमचे लाडके जावई आहेत, येणारच. काय माधवराव, हा? पण खरेच माधवराव, आपल्या येण्याने जी किमया झाली ती अभूतपूर्वच म्हणावी लागेल. आमच्या देवराष्ट्राच्या पाण्याचा प्रश्न आपण ज्या पद्धतीने सोडवलात त्याबद्दल खरोखरीच आम्हा सर्वांना अभिमान वाटतो आपला. बरे अण्णासाहेब, सासूबाई नमस्कार करतो. आयुष्यमान भव. सुखी राहा, सुखी राहा. अण्णासाहेब, सध्या तरी पाण्याचा प्रश्न सुटला आहे, पण पुन्हा दुष्काळाचे चटके भासल्यास आणि असह्य झाल्यास हक्काने पुण्यास यावे. बरे, येतो आम्ही. बरे. खरेच हो, आपल्या यमीचे भाग्य थोर. आणि आपलेही. आज जाणवते आहे, हिंदुस्थानाचे भाग्य घडवणाऱ्या एका द्रष्ट्या पुरुषाच्या सहवासात आपण आहोत. सागरेश्वरा. मोठी मऊ झाली हो, म्हणजे माई काही बोलायलाच तयार होईना. खरेच खरेच, माईला अगदी काहीही सांगा, लगेच विश्वास बसतो हो तिचा. मोठी मोठी मौज येते त्यांना असं बसविण्यात. पण भाऊसाहेब, तुम्ही अशी थट्टा करत जाऊ नका. का हो? अहो, मागे तुम्ही बाळाम भटजींची अशीच थट्टा केली होती. हो, नुसती मऊज आहे थोडीशी. अहो, पण माई फार हळवी आहे, हा. तिला अशी थट्टा झेपावायची नाही. तुम्ही तिला असे छळू नका. बरोबर आहे, बरोबर आहे. बाबा, पाहिले आवाज माईची केवढी काळजी आहे ती. नाही तर तुम्ही सारखे आपले खिदळत असता. या सोनबाई या, काय करून आणलेत? ते सांजोऱ्या. सांजोऱ्या. एवढा चेहरा कावरा बावरा झालेला आहे, घाबरलेले आहेत, म्हणजे स्वतःच्या हातांनी हे केलेले दिसते. आणा बघू इकडे, बघू कसे लागते ते. सांजोऱ्या. अरे देवा. अहो, अतिशय उत्तम. अशा सांजोऱ्या आम्ही आज तागायत खाल्लेल्या नाही. आता सगळा फस्तच करून टाकतो. अरे पोरांनो, इकडे बघू नका, आम्ही खाणार आहोत. घे घे घे, थोडेच जे घ्या. अरे खंड्या.